तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक अशी केस ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती खळबळ उडवली होती. तुम्हाला माहिती आहे का, एक भारतीय नागरिक आजही पाकिस्तानाच्या तुरुंगात का आहे? तर चला जाणून घेऊया छोट्याशा व्हिडिओमधून. 2016मध्ये एक अशी घटना घडली होती, त्यामुळे भारत आणि पाकिस्तानामध्ये खूप जास्तीत जास्त तणाव वाढला. एक भारतीय माणूस ज्याच्यावर पाकिस्तानने गुप्तहेर असल्याचा आरोप केला, पण खरंच तो गुप्तहेर होता का, ही एका मोठ्या कटाचा बळी होता. तर या छोट्याशा व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. मित्रांनो, एक भारतीय नागरिक ज्याला पाकिस्तानने गुप्तहेर म्हटलं, पण भारत म्हणतो की तो निर्दोष आहे. ही आहे कुलभूषण जाधव यांची संपूर्ण कहाणी. कुलभूषण सुधीर जाधव यांचा जन्म 9 एप्रिल 1970 रोजी महाराष्ट्रामध्ये झाला. ते भारतीय नौदलात कमांडर पदावर कार्यरत होते. 2001 साली त्यांनी नौदलातून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर ते इराणमध्ये व्यवसाय करत होते. तेथे चाबहार या बंदर शहरात राहत होते आणि आपला बिझनेस सांभाळत होते. 2016मध्ये पाकिस्तानने त्यांना बलुचिस्तानमधून अटक केली आणि पाकिस्तानने म्हटलं की जाधव हे भारताच्या रॉ संस्थेसाठी काम करत आहेत. पण भारताचं म्हणणं वेगळंच आहे. भारत म्हणतो की जाधव यांना इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात नेण्यात आलं. 2017मध्ये पाकिस्तानाच्या लष्करी सैन्याने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठा वाद बनला. म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस यांनी पाकिस्तानवर स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच भारताला कॉन्सुलर ॲक्सेस म्हणजेच भेटण्याचा अधिकार देण्यास सांगितले. आजही कुलभूषण जाधव पाकिस्तानाच्या ताब्यात आहेत, ज्यांची केस अजूनही पूर्णपणे निघालेली नाही आहे. भारत सतत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. कुलभूषण जाधव यांची ही कहाणी ते एका व्यक्तीची नाही, तर भारत पाकिस्तान संबंधातील तणाव आणि राजकारणाचं जिवंत उदाहरण आहे. कशी वाटली मित्रांनो ही छोटीशी कहाणी जी खरी आहे? तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.